नमस्कार मित्रांनो, शुभ दुपार. आपण आज पुण्याला निघालो. सकाळी पुण्याला चाललो आपण. तर संभाजीनगरला थांबलो आम्ही. सकाळी आठला निघालो यवतमाळवरून. इथे साई यशवंतीला थांबलो आपण. हॉटेल साई यशवंती फॅमिली गार्डन रेस्टॉरंट हे नेहमी थांबतो इथे. शुद्ध शाकाहारी आहे. मित्रो, प्रथम माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. पुण्याला चाललो. जाता जाता यशवंती लागतेच, साई यशवंती. तिथे जेवायला थांबलो. बघा हत्ती किती सुंदर आहे. ही निघायचीच आहे अजून गाडीतून. चला मित्र, तुम्ही पण या आमच्यासोबत जेवायला. हे फ्रंट आहे आणि आपण गार्डन मध्ये बसणार आहे डाव्या साईडला. गार्डन खूप सुंदर आहे मित्र यांचा, साई यशवंतीचा. माझा तर मोबाईल गाडीत राहिला, आठवणच नाही. महाराज आमचे आता यायचं का ते? बस आज काय पापड हे सगळं जेवण काय वातावरण मस्त आहे. भूक लागली आहे. चेहरा बघा तुम्ही, सुनीताचा चेहरा बघा. भूक लागली आहे. तेव्हा आमच्या महाराजाला भूक लागली आहे. वर पाहून राहिले महाराज. वातावरण चांगलं आहे. हो, एवढ्या उन्हामध्ये काहीच नाही वाटत आहे. तर मला जेवायचा काढायचा होता व्हिडिओ. थंड वाटत आहे. गाडीतून उतरलं तरी काही नाही वाटत आहे. नाही नाही, त्या दिवशी आपण हे नाही संजय नारळाची झाडं आहे. हो. हे कशाचं झाड आहे रे? आंबा आहे ना? काय आंबा. नाही. आंबाच आहे. हे बघा मित्र, नारळाचे वगैरे झाड आहे छान. आणि मस्त निसर्गाच्या सान्निध्यात बसलो आम्ही जेवायला. हो, मस्त झाडं आहे. गार्डन छान आहे यांचं. आहे शहरातच, पण निसर्गासारखं आहे. हो, शहरामध्ये आहे, संभाजीनगरला. जास्त झाडं असल्यामुळे निसर्गरम्य वाटते. हो, झाडं इतकी आहे मित्र. एवढ्या उन्हामध्ये आम्ही या झाडाच्या सावलीत बसलो जेवायला. हे बा, मसाला पापड आला आणि थम्सअप बोलावला. हे काय सांगायचं का? या मित्र, पापड खायला. मसाला पापड आहे.
माझ्या भाच्याकडे कार्यक्रम आहे मित्र, अजिंक्य डेहनकरकडे पुण्याला. त्या कार्यक्रमासाठी आम्ही चाललो. जाता जाता हे साई यशवंती हॉटेल आम्हाला लागलं. बरोबर जेवणाचाच टाईम झाला होता, 1:30 वाजला आता दुपारचा. तर हो दुपारचे 1:30 वाजले आहे दुपारचे. त्याच्यामुळं मग इथे थांबलो आम्ही जेवायला. साई यशवंतीला नेहमीच थांबतो आम्ही. शुद्ध शाकाहारी आहे आणि सर्विस छान आहे यांची. आपण कधी 8 वाजता निघालो. यवतमाळवरून सकाळी 8ला निघालो. हां, तर 12:30ला संभाजीनगरमध्ये होतो आपण. 12:30ला. आणि तिथून इथं यायला आपल्याला 1-पाऊण तास लागला. भाजी कोणती घेऊ रे? कोणची घे ना. तो ऑर्डर दिली, ज्वारीची भाकरी, दाल तडका आणि शेव टमाटर. थंड गार सावली आहे मस्त झाडाची. गार सावलीत बसलो आम्ही. तेव्हा मित्रो, छान लहान मुलांना खेळायसाठी खेळणे पण आहे इथे. हॉटेल साई यशवंती, अहिल्यानगर रोड, संभाजीनगर. तरी इथं लहान लहान झाड लावले आहे मित्रो. इथं दाट झाड आहे. ही आपली गाडी हाय रायडर. पुण्याला हडपसरमध्ये चाललो मित्रो. माझा भाचा राहतो तिथे, अजिंक्य डेहनकर कंपनीमध्ये जॉबला आहे. त्याच्याकडे कार्यक्रम आहे, तिथे चाललो आपण. मस्त वडाचं झाड आहे मित्र इथे. हे बघा, वातावरण छान आहे इथे. हे बघा, मस्त सावली आहे. चालू ठेव रे तुझी. मस्त पक्षी किलबिल करून राहिले. हा, तेव्हा पिंपळाचं झाड आहे मित्रो. हे मित्रो, पक्षी दिसते का तुम्हाला? वडाचं झाड आहे. त्याला फळं पण आले आहे. काय लाल लाल फळं दिसून राहिले तुम्हाला? त्याला फळं आले आहे आणि ते फळं खातात पक्षी. हवा मस्त चालू आहे मित्र, थंडगार हवा चालू आहे, छान.
म्हणजे महाराजांना नवीन सांगितली अजून भाजी शेवगा फ्राय. टेस्ट करून पाहू म्हणते. आणि हे इकडेच भेटते शेवगा फ्राय, आपल्या तिकडे नाही भेटत. तेव्हा मित्र छोटे छोटे नारळ लागले याला. तुम्हाला दिसत असेल हे बघा, छोटे छोटे नारळ आहे नारळाच्या झाडाला. छान छान. आतमध्ये पण अरेंजमेंट आहे मित्र बसायची. हे मला वाटतं पावसाळ्याचं आहे. हे किचन आहे. किचन आहे. हा, राहण्याची पण उत्तम व्यवस्था आहे मित्र इथे. लॉजिंग पण आहे. हो, हे संभाजीनगरहून अहिल्यानगर रोडला 18 किलोमीटरवर आहे डाव्या हाताला. साई यशवंती. सुंदर जेवण मिळते इथे. दोन प्लेट कर. नका एवढं नाही. एकच प्लेट करतो. हे बघा मित्र, एकच प्लेट करतो. आपली ऑर्डर आली. 3-4 पीस देतात. थोडं नॉर्मल ग्रेव्ही देतात. आपल्या तडका दिलेला आहे तितका. चालते. ठीक आहे. आपली एक चमचा ऑर्डर आणखी आलेली तडका- आहे. तडका घ्यायला चमचा. शेव टमाटर, दाल तडका आणि ज्वारीची भाकरी. जेवा ना. मित्र हो, या जेवायला. याची टेस्ट खूप सुंदर आहे साई यशवंतीची, म्हणून इथे थांबलो मी. या जेवायला. आणि आपला व्हिडिओ फार मोठा झाला. आता इथेच थांबतो मी. तोपर्यंत भाकरी जगदंबा मात की जय. हे घेता का? जय श्रीराम. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. वापस करून दे ना. जय बाळूमामा. हे आहे ना. मित्र हो, माझा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो. जय बाळूमामा.